मित्र झालेत हे दिलंय आपल्याला टेनिस क्रिकेटनं आणि ही ग्रामीण टेनिस क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय आमचे प्रमुख आयोजक करते सन्माननीय श्री कैलास चला स्पीड अप करायचंय, लक्ष असू द्या, अंपायर लक्ष असू द्या। अंपायर आमचे महेश दादा। 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय गुरुनाथजी बोलाडे या आपण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत। पहिल्या साखळी फेरीतील शेवटची लढत मी मनोज ठाकूर आलेल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। आपण ही स्पर्धा पाहतोय, हे पहिलं पर्व आहे। या स्पर्धेचं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते। स्वर्गीय गणेशचंद्र स्मृती चषक फटका फसलाय, हवेमध्ये फ्लाय, क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चुकी नाही, पकडलाय झेल तिथे पहिला दे धक्का टीम आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या लढतीमध्ये आंबे संघाला लागणारा पहिला दे धक्का। कराडी आणि मराठी समाजाची कुलस्वामिनी आई एकबीरेचं हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं। खूप सुंदर प्रतियोगिता। या प्रतियोगितेबद्दल जेवढे शब्द बोलू तेवढे शब्द कमी आहेत आणि ही खरं तर मेहनत आहे आमचे प्रमुख अतिथी आणि खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार आमचे कैलास शेठ शेंद्रे यांची ही खरं तर संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। चला ही स्पर्धेला खर तर शुभेच्छा येत आहेत नारायणगावचे सुपुत्र आमचे लोकनाथ दादा पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत। ते ही स्पर्धा लाईव्ह खर तर बघत आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत करू। फटका फसलाय, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर। सुंदर गोलंदाजी, पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना रोशन हजारीनं मिळवली आहे ही दुसरी विकेट। आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा रोशन हजारी पहिला मैदान षटक फेकेल का? 3 चेंडू त्यांना डिस्पॅच केलेत, मात्र एकही धाव त्याच्या माध्यमातून खर्च केलेली नाहीये। काय सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून घडली जाते। समोर आता फलंदाजी ट्रॅक वरती ऋतिक मुसले। स्विचिटचा प्रयत्न, फटका तिथेही फसलाय, अजून एक विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर। अजून एक गडी गारद ऋतिक मोसले बॅक टू डगआउट। नाही बुलेट डस्कोडा नाद, मला आता एकच बैलगाडा। जसं क्रिकेटचा आपल्या मनामध्ये वेळ आहे ना मित्रांनो, तसेच याही पेक्षा जास्त वेळ लावणारा खेळ म्हणजे आपल्या मातीतला खेळ। नाद एकच, बैलगाडा शर्यत। जवळपास 100 लोकांपैकी दिवसाला 90 लोकांचे स्टेटस असतात। नाद एकच, बैलगाडा शर्यत। आणि त्यामधील उसाटणं गाव
या गावाने महाराष्ट्राभर खर तर नाव कमवलंय. मग उसाटणे अड्डा असेल त्याही अड्ड्यावरती खूप चांगल्या शर्यती पाहायला मिळत आहेत. फटका अजून एक फसलाय. ही विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये घेणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील रोशन हजारीने हा विक्रम रचलाय. लागोपाठचे 3 धक्के दिलेत समोर असणाऱ्या आंबे टीमला. डीजे ठोक. विकेट हर्षल मुसले हा नवीन फलंदाज मेडन षटक फेकेल का गोलंदाजी ट्रॅक वरती. रोशन आजारी मात्र तो कारनामा रचला नाहीये. आली आहे एक धाव, दुसरीचा सहजरित्या पूर्ण, काही हरकत नाही. मित्रांनो, रोशनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सादर केली गेली आहे. काय पेशकश राहिली आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना त्यानं विकेट हॅट्रिक प्रस्थापित करून 4 विकेट मिळवल्यात आणि खरं तर 2च धावा खर्च केल्यात. ही चांगली दमदार सुरुवात आहे. VRCC उसाडणे संघाचे आपल्याला पाहायला मिळतंय. नुकताच त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती VRCC चषक सुद्धा रचला गेला होता आणि ती स्पर्धा आपण या मैदानावरती पाहिली गेली होती. मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गणेशचंद्र स्मृती चषक 2025 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये दिमागदार हा क्रिकेटचा सोला दमदार आयोजन आमचे आयोजक करते, मुख्य आयोजक करते सन्माननीय कैलास शेठ शेंद्रे आणि त्यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश दादा असतील, त्यानंतर भालचंद्रजी असतील, या सर्व मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ही स्पर्धा खरं तर मोठ्या स्पर्धेला लाजवेल अशी ही क्रिकेटची स्पर्धा. फुल टॉस बॉल मात्र क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल. अजून एक विकेट डाऊन, मैदानाच्या बाहेर परततोय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत भोईर च्या पारीचा झालाय अंत. वन साइड निघतोय उसाटणे संघ, कारण 5 तिथे विकेट प्रस्थान केल्या जात आहेत. 5 गडी तब्बल मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 6व्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल मुसले नॉन स्ट्रायकर एंडला आणि 7व्या क्रमांकाचा संकेत चौधरी स्ट्रायकर एंडला. हे दुसरं षटक सुरू आहे. मात्र काय सामना करतोय, काय गोलंदाजी. समीर पाटील हे मुख्य आश्रय याच्या नावाने असंघ ओळखला जातोय. आलाय डॉट बॉल. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न, जसं साहेबा सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता तशी प्रश्न मंजुषा घेतली होती नाणेफेकी करताना की कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि तोच प्रयत्न फटका तेवढाच सुंदर, क्षेत्ररक्षण तेवढंच सुंदर. आले फक्त एकच धाव. समीर पाटील हे मोठं नाव आहे उसाटणे टेनिस क्रिकेट जगतामधील आणि तो गोलंदाजी ट्रॅकवरती त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. अष्टपैलू खेळाडू आहे. धाव पुस्तकावरती धावा जोडल्या जात आहेत, फक्त 3 धावा. पुढचा बॉल फटका खेचायचा होता. डॉट बॉलची समाप्ती आली आहे. काय सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती. जशा प्रकारे गोलंदाजी राहिली रोशन हजारीची, तशाच प्रकारची गोलंदाजी समीर पाटीलची पाहायला मिळते. पुढचा बॉल पंच आमच्याकडे वलतील महेश दादा यांचा इशारा येतोय. हा वाईड बॉल आहे. एक धाव अतिरिक्त इथे ऍड केली जाईल. हा स्वेअर मारा आहे
आणि एका धावेनं संघ पुढे सरकतोय. 4 धावा. आता धावा येणं गरजेचं आहे उसाट खरतर समोर आंबे टीमसाठी. पुढचा बॉल तिथे फटका अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉग ऑनला. क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल एकच धाव. चला प्रेक्षक वर्ग, चला क्रिकेट रसिक आणि क्रिकेट खेळाडू, जर कोणाला भोजन करायचं असेल तर आमच्या डाव्या बाजूला भोजनाची व्यवस्था केली गेली आहे. तुम्ही भोजन करू शकता. सर्वांना हा भोजनाचा खरं तर लाभ इथून आमचे मुख्य आयोजक करते कैलास शेठ शेंद्रे आणि महेश दादा यांच्या माध्यमातून दिला गेला आहे. तर सर्वांना विनंती आहे, जर कोण भोजनाचा राहिला असेल तर तुम्ही भोजन करून घ्या ही तुम्हाला विनंती असेल. काय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामधील ही मी पहिली स्पर्धा पाहतोय जिथे खरं तर प्रत्येक आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला गौरवित केलं जात आहे. मग तो खेळाडू हारू दे, मग तो खेळाडू जिंकू दे, ही खूप चांगली संकल्पना. आणि जो क्रिकेट प्रेक्षक येईल, जो क्रिकेट रसिक येईल किंवा जो क्रिकेट खेळाडू येईल त्याच्यासाठी जेवणाची उत्तम सोय खरं तर आमचे कैलास शेठ शेंद्रे यांच्या माध्यमातून. काय ही कमालीची संकल्पना. या विभागामधील मी तर ही पहिली टुर्नामेंट बघतोय जिथे एवढं खरं तर दान केलं जात आहे आणि याचं सर्व श्रेय जात आहे आमचे सन्माननीय कैलास शेठ शेंद्रे यांना. त्यांच्या माध्यमातून ही दमदार क्रिकेटची रजनी, ही दमदार क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषक. संकेत चौधरी फलंदाजी ट्रॅकवरती आली आहे, फक्त एकच धाव. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा रोशन हजारी या गोलंदाजाचा वापर केला जातोय. एक धाव तिथे प्राप्त केली जाते. धाव पुस्तकावरती धावा 7 धावा फक्त धाव पुस्तकावरती. विचार केला ना तर 13 चेंडू झालेत, मात्र 7च धावा इथे जमवल्या गेल्यात. पुढचा बॉल उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत. सनी हिलाल त्यानं पकडलाय. हा तिसरा झेल आणि रोशन हजारी साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. 5 विकेट ऑल, 5 विकेट त्यानं या सामन्यामध्ये त्याच्या नावावरती केलेत. एकदा जोरदार टाळ्या. काय कमालीची गोलंदाजी रोशन हजारीची. दमदार गोलंदाजी आपल्याला घरच्या मैदानावर खेळत असताना पाहायला मिळते. काय सुरेख गोलंदाजी. याच मुले की काय आंबे संघ थोडा बॅकफुटलाय. नवीन फलंदाज केतन भोईर फलंदाजी ट्रॅकवरती 8व्या क्रमांकाचा. तिथून पंचांकडे अपील मागितली जाते. फलंदाज सेफ आहेत. आली आहे फक्त सिंगल रन. एका धावेनं संघ पुढे सरकतोय धाव पुस्तकावरती. आता धावा 8 पाहायला मिळत आहेत. खूप खराब सुरुवात म्हणावी लागेल आंबे संघाची. तब्बल 6 विकेट, 6 गाड्यांचा मोबदला आणि धाव पुस्तकावरती 8 धावा फक्त. याचं कारण समोर असणारा वेगवान गोलंदाज रोशन हजारी. फटका फसलाय की काय, मात्र लॉंग लेगला तिथे काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय. तिथे क्षेत्ररक्षक होते रुद्र पाटील, त्यानं काय तिथे अडवणी केली गेली आणि या चेंडूवरती आल्यात 2 धावा आल्यात. मात्र तिथे चेक केलं जाईल षटकार आहे की काय हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तिथे चेक केलं जाईल. चला खेळ चालू ठेवा. आपण जर षटकार असेल तर त्या धावा ऍड करू. चला तड अंपायर आमचे
जोडलेत आमच्या सोबत संदीप सर आहेत. संदीप सर चेक करतायत. खेळ आपण सुरू ठेवा. चला पुढचा बॉल. चला डॉट बॉल आलाय आणि लक्ष असू द्या मागच्या चेंडूवरती थर्ड अंपायरने षटकार घोषित केलाय. चला या 6 धाबेनं आता धावपुस्तकावरती चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू झालेत ना जतीन. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. धावांचा विचार केला तर डबल डिजिट मध्ये आता संघ प्रवेश करतोय. 14 धावा. शेवटचा बॉल इथे डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्तीचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. महेश दादा यांचा इशारा येतोय. 3 षटक संपलेत तब्बल. 3 षटकांच्या. चला फलंदाज. चला अंपायर. फलंदाज बाद आहे तिकडे. शेवटच्या बॉलवरती तिकडे अजून एक विकेट. रोशन हजारेने तब्बल 6 विकेट मिळवल्यात मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची गोलंदाजी त्याची राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. धावपुस्तकावरती आता धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल 7 गाड्यांचा मोबदला आणि धावांचा विचार केला 14 धावा धावपुस्तकावरती. 3 षटक संपलेत. डीजे जे सन्माननीय आमचे मुख्य आयोजक करते अंबरनाथ तालुका अध्यक्ष ओबीसी सेल व ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नारेंचे आमचे सन्माननीय कैलास शेठ शेंद्रे यांचं हे सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची प्रतियोगिता. पुढचा बॉल आलाय डॉट. काय सुंदर गोलंदाजी आहे. उसाटणे संघ खर तर घरूनच प्रॅक्टिस करून आलाय की काय. आलाय डॉट बॉल. नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आणि त्यांच्याच मैदानावरती खेळत असताना मात्र घरातूनच प्रॅक्टिस करून आलाय की काय असं वाटतंय. वाईड बॉलचा इशारा आलाय. 1 धाव अतिरिक्त. आता धावा गरजेच्या आहेत आंबे संघासाठी. मग त्या धावा कशाही प्रकारे येऊ दे. मग त्या वाईटच्या स्वरूपात येऊ दे, 9च्या स्वरूपात येऊ दे, षटकार येऊ दे, चौकार येऊ दे, मात्र धावा येणं तेवढंच गरजेचं असेल. वाईट बॉलचा इशारा तिथे पंचांचा राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. पुढचा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कुठलीही चुकी नाही. मात्र तिथे शेवटच्या क्षणाला झेल जमिनीला दान झाली आहे. असं वाटलं होतं कुठलीही चुकी करणार नाही. तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपला गेलाय की काय. मात्र शेवटच्या क्षणाला तिथे जमिनीला करतर चेंडू अदला आणि तिथून फलंदाज सेफ असेल. यापुढची लढत यापुढची लढत विनर वर्सेस विनर. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एका बाजूला ब्राह्मण करवले, एका बाजूला नारेन. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायची आहे. अलॉंग द कार्पेट तिथे चेंडूला खेळून काढलाय. येईल फक्त एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला नारेन आणि ब्राह्मण करवले संघनायक आपण या. आलाय डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उसाडणे संघाचा गोलंदाज नयन पाटील काय कमालीचे चेंडू तिथे डिलिव्हर करतोय. सन्माननीय आमचे हरेशजी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून दादा सर हार्दिक स्वागत. पुढचा बॉल हाई डॉट बॉल आलाय. काय कमालीचे चेंडू तिथे डिलिव्हर करतोय.
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नयन पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 18 धावा फक्त धाव पुस्तकावरती. लो स्कोर आपल्याला ही मॅच जरूर एन्जॉय करायला मिळेल. पुढचा बॉल हलक्यात फक्त दिशा दिली आहे लॉग ऑन ला. तिथे क्षेत्ररक्षक सनी उपलब्ध आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त मिळेल एकच धाव. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाने धाव पुस्तकावरती धावा 19 जोडल्या जात आहेत. गड्यांचा मोबदला 7 गड्यांचा मोबदला आणि 19 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक आता प्रगती पथावर डीजे. चला कबड्डी क्षेत्र ज्यानं गाजवलं तोही आपल्या मातीतला खेळ असं आमचा खरं तर क्रिश भांबरे याचं इथे शुभागमन झालंय. क्रिश आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यानं आपल्या गावाचं नाव लौकिक केलं असा क्रिश भांबरे इथे उपस्थित राहिलाय. खरं तर सन्माननीय आमचे मुख्य आयोजक करते कैलास शेठ सेंद्रे यांचे बाचे आहेत आमचे क्रिश. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर मामाने क्रिकेटची स्पर्धा आयोजन केले आणि त्या मामांच्या क्रिकेट स्पर्धेचा एन्जॉय घेण्यासाठी इथे क्रिश उपस्थित राहिलेत. आणि त्याचनंतर आमचे सन्माननीय हरेशजी करवल्याचे त्यांचंही विशेष खरं तर आपण आभार व्यक्त करूयात आणि त्यांचंही इथे शुभ स्वागत करूयात. आपण सुद्धा इथे उपस्थित राहिलात आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. चला करवले संघ आणि नारायण संघ आज शेवटचा कॉल असेल. आपण इनिंग्स ब्रेक मध्ये उपस्थित राहणं तेवढंच गरजेचं आहे. अगोदरच आपल्या सामन्यांना खूप उशीर झालाय. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे लॉंग लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत उचलत आहेत. मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धाव पुस्तकावरती आता 22 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल तिथून टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आले फक्त एकच धाव. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना आपल्याला संघ आता पुढे सरकतोय. 23 धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल तिथे फटका फसला हवेमध्ये फ्लाय झालाय. आली आहे विकेट. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. आता शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. धाव पुस्तकावरती फक्त 23 धावा. शेवटचा बॉल फलंदाजी ट्रॅक वरती. तब्बल 10व्या क्रमांकाचा विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आला डॉट. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23. म्हणजे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत अवघ्या फक्त 24 धावा. चला क्रिशा 11 रामन करवले संघनायक इथे उपस्थित राहिलाय. नारायण संघ संघनायक आपण या. तोपर्यंत आपण बोलूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिथे विशेष शुभागमन झालं आमचे हरेशजी पाटील यांचा इथे विशेष मान सन्मान मी विनंती करेन कैलास शेठ सेंद्रे यांना. आपल्या शुभ हस्ते आपण हरेशजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान. खरं तर भारताची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा जपत असताना आमचा आयोजक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे प्रमुख आयोजक वर्ग सन्माननीय आमचे कैलास शेठ सेंद्रे यांच्या शुभ हस्ते हरेशजी पाटील यांचा हा विशेष मान सन्मान. त्यानंतर मी विनंती करेन ज्यानं कबड्डीमध्ये आपलं नाव लौकिक केलं असे भाचे कैलास शेठ यांचे
आमचे क्रिश यांचा इथे विशेष हा मान सन्मान खरं तर मामांच्या माध्यमातून हा विशेष मान सन्मान क्रिशचा केला जाईल, ज्यानं महाराष्ट्र राज्यामध्ये एक पदक भुषकावलं. खरं तर कबड्डी खेळत असताना असा क्रिश याचा हा विशेष मान सन्मान आपल्याला कैलास शेठ शेंद्रे यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. चला तिथे फोटो सेशन केलं जाईल. चला जा सर्वांनी आपण खरं तर फॅमिली फोटो तिथे कॅप्चर केला जाईल. हा मामाच्या शुभ हस्ते खरं तर आपल्याला शुभ सन्मान पाहायला मिळतोय. चला ब्राह्मण करवले संघनायक, चला नारायण संघ संघनायक येऊ द्या. चला नारायण संघ संघनायक. चला जसं द्वितीय सत्राला सुरुवात होईल आपण मायक्रोफोन वरती सन्माननीय आमचे राजेश भांबरे खरं तर त्यांचाही विशेष आपण मान सन्मान करूयात. नारायण गावाचे जावई आणि क्रिश यांचे पिताश्री आमचे सन्माननीय राजेश भांबरे यांचा हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय आमचे प्रमुख आयोजक वर्ग कैलास शेठ शेंद्रे यांच्या शुभ हस्ते हा विशेष मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात. आपण आता बोलूयात सामन्याकडे आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. पाहुणे आपण आलात, मने प्रसन्न झाली. वलयात मॅचकडे जिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे संतोष गरज सर. चला शेवटचा कॉल ब्राह्मण करवले संघनायक आणि नारायण संघ संघनायक. चला नारायण संघ संघनायक आपण पाठवा लगेचच ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. चला पहा तुम्ही रस्त्यावरती गाड्या पार्क करू नका, कारण हा प्रमुख रस्ता आहे मलंगडाकडे जाणारा, त्यामुळे वाहनांची ये जा या रस्त्यावरती होत असते. त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की आपण प्लीज त्या गाड्या आमच्या डाव्या बाजूला खूप सारी पार्किंगची एरिया आहे, तुम्ही तिकडे त्या गाड्या पार्क करा. थँक्यू सो मच. बोलूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो, थँक्यू सो मच. अगदी सर्वात निश्चयकी धावसंख्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण शेवटची लढत आहे साखळीमधली आणि आवश्यकता आहे ती मात्र फक्त 24 धावसंख्येची. एका बाजूला VRCC उसाटणे संघ तर दुसऱ्या बाजूला जय काळेश्वर आंबे संघ, ज्या संघाची आपण फलंदाजी प्रथम सत्रामध्ये पाहिली. ही काही फलंदाजाने मात्र खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. प्रत्येक फलंदाजाने आपण पाहिल्या तर लगातारच्या ज्या 6 विकेट्स होत्या त्या अगदी शून्यावरती बाद होताना पाहायला मिळाल्या. संकेत चौधरी ज्याने मात्र षटकार ठोकला जातो, केतन भोईर आणि संकेत चौधरी याच्या खात्यामध्ये 5 धावा पाहिल्या. पहिलाच बॉल डिलिव्हरी केला गेला. पहिल्याच बॉलवरती सलामीला आलेला फलंदाज विकास पाटील आपल्याला थोडासा कन्फ्यूज होताना पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडूने सांगता झाली. पुढचा बॉल केतन भोईर थोडासा टॉपला उचली दिल्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र अगदी ऑन साईडला फ्लिक करत असताना या बॉलवरती लॉंगले सीमारेषा बॉलला पाठवलं आहे आणि या बॉलवरती मिळतील 4 धावा. थँक्यू सो मच. थांबा जरा, एक षटक थांबायचं आहे. एक षटक झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेकी करू. पहिल्या 2 चेंडूनंतर या ठिकाणी खातं खोललं गेलं. 4 धावा धावफलकावरती लागले. त्यांच्यासमोर टार्गेट अगदी सोपं आहे आणि या टार्गेटमध्ये जर या ठिकाणी संघर्ष करायचा असेल तर लगातार डॉट बॉल आणि इथून मात्र विकेट संपन्न कराव्या लागतील. आणि त्याच वेळेला विकासच्या बॅट मुदान आलाय. दमदार फटका, चेंडू चाला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या या 6 धावा, मागच्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा, म्हणजे 10 धावा आत्तापर्यंत 3 चेंडूवरती झालेल्या आहेत. अशीच जर फटकेबाजी राहिली आहे तर मात्र कदाचित ही मॅच लवकर संपन्न होऊ शकेल, कारण केलेला संघर्ष तुम्ही फार कमी आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आंबे संघ आपण पाहिला तर पूर्ण यंगस्टार संघ आहे. खूप खराब अवस्था त्यांची फलंदाजीची आपण पाहिली आहे आणि त्याचवेळेस गोलंदाजांना संघर्ष करण्यासाठी काही शिल्लक ठेवलंच नाही आहे संघाने आणि त्याचमुळे पहिल्याच षटकामध्येही
प्रतिहल्लेबाजी पाहायला मिळते विकास पाटीलच्या बॅटमधून. पुढचा बॉल केतन भोईरचा बॅकपोर्डला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलत असताना दोन क्षेत्रक चेंडू मागे, चेंडू चाळ आहे पुढे, चेंडू झाला पराड सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. 14 धावा लागल्या धावफलकावरती 24ची आवश्यकता असताना. मॅचमध्ये मात्र अगदी सहज सोपा विजय संपन्न करण्याची संधी BRCC उसाटणे टीमला असणार आहे, कारण तो उसाटणे संघ याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करत असतो. त्यांना या पिचवरती या मैदानावरची कशा प्रकारे साथ मिळते ती जरूर माहीत आहे. मात्र अगदीच आपण पाहिलं तर एवढाच कमी स्कोअर होईल याची या ठिकाणी शक्यता नव्हती. मात्र पहिल्याच ओव्हरपासून केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र सर्वच गोलंदाजांनी केलेली कामगिरी आणि त्याचपुढे हा संघ मात्र आज पाहायला मिळतोय अगदी चांगल्या अवस्थेमध्ये BRCC उसाटणे संघ. पुढचाच बॉलवरती टॉप क्लास फटका कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू डिलेवर होत असताना पाहायला मिळते अगदी व्यासपीठावरती सलामी देणारा हा वनभाऊचा चौकार. या चौकाराने तब्बल धावसंख्येचा वेग असताना 18 धावा लागल्या धावफलकावरती. 24 धावा करायच्या आहेत. पहिल्या 5 चेंडूवरती आपण पाहिलं तर 18 धावा लागल्या. येणाऱ्या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र आजच्या दिवसामधला हा सर्वाधिक कमी षटकार खेळणारा सामना होऊ शकेल. कारण सामना कदाचित षटकार आला तर मात्र या एका ओव्हरमध्ये मॅच कदाचित फिनिश होऊ शकेल. मात्र तो षटकार येईल का? विकास पाटीलची बॅट तलपली आहे, त्याच्या बॅटमधून एक चेंडू डॉट जरूर गेला. 3 चौकार 1 षटकार टोकलाय. पुढचा बॉल अगदी चांगला फेकला होता चेंडू आणि त्याही बॉलवरती मात्र पण तो थोडे विचार करत होते की हा बॉल कशा प्रकारचा असेल. मात्र यावेळेस डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या जाऊन पोचली आहे ती मात्र 18 या धावसंख्येवरती. थँक्यू सो मच संतोष सर. आपण बोलूयात टॉस बॉक्समध्ये जिथे पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी नारेन त्यांना फाईट करेल क्रिशा 11 ब्राह्मण गरवले. मी विनंती करेन सन्माननीय आमच्या हरेशजी पाटील यांना आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकी करायचे. पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन हरेशजी पाटील यांना आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकी इथे करायचे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टेल कोण जिंकलाय नाणेफेकी 2 मिनिटं थांबायचं. दोन्ही नारेन संघ नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल सांगतो. चला ते वेल मागतायत. थांबायचंय, जायचं नाहीये. आपण एक सामना जिंकलाय तर पुढची तुमची रणनीती काय असेल? काय ना अजून टॉस चॉईसच नाही केलं. बॅटिंग घ्यायची फिल्डिंग घ्यायची अजून काय. चला हे होते नारेनचे कॅप्टन. आपण बोलूयात साई यांच्याकडे. साई, जर त्यांनी गोलंदाजी निवडली तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागेल, तर तुम्ही किती धावांवरती मजल मारण्याचा प्रयत्न करा? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. चला एक सामना तुम्ही जिंकलात तर दुसऱ्या सामन्यामध्ये कशी रणनीती असेल? कोणावरती विश्वास दाखवाल? सर्व 11च्या 11 प्लेयरवरती आम्ही विश्वास दाखवू. चला हे होते आमचे साई. आपल्या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समधून खबर नाणेफेकी जिंकले नारेन संघांना. त्यांना अजून काही स्वीकारला नाही तिथे. खरं तर त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. लवकरच आमच्यापर्यंत तुम्ही डिसिजन पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. टू कंटिन्यू कॉमेंटरी बॉक्स. बॉल आलाय वाईट. अजून धावसंख्येमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे टीमला. पुढचाच बॉल अगदी चांगली गोलंदाजी. मात्र तोही बॉल वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एकेका धावेसाठी महत्त्व आहे जरूर. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत केली जाते त्यानंतर मात्र तन्मय भाग्यवंत आला आता गोलंदाज. लगातारचे 2 चेंडू वाईट फेकलेत आणि मैदानामध्ये अजूनही त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे पंचांचं बोर्ड आकाशामध्ये पहिली सफलता मिळते 20 या धावसंख्येवरती. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सनी मैदानामध्ये चाललेला आहे. तर 4 मात्र धावांची आवश्यकता असताना अजूनही मॅच कुठपर्यंत रंगेल, कुठपर्यंत मॅच अजूनही पुढे जाऊ शकेल ही सांगू शकणार नाही. मात्र या ओव्हरमध्ये कदाचित मॅच संपू सुद्धा शकेल. मात्र तेवढीच सफलता लाभली आहे गोलंदाजाला. तर दुसऱ्या बाजूने फलंदाज प्रेम मात्र लवकर मैदानातून बाहेर झालेला आहे. पुढच्याच बॉलवरती हा फटका आणि विजयाचा फटका ठरू शकेल. हा फटका आला सनी हिलालच्या बॅटमधून
आणि 24 धावा इथे कंप्लीट होत असताना षटकं त्याला लागली. ती मात्र 1 षटक आणि 3 बॉलमध्ये म्हणजे 9 चेंडूमध्ये ही मॅच झाली फिनिश. अभिनंदन जिंकणाऱ्या संघाचं ERCC उसाटणे संघाचं. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो संघ जरी या ठिकाणी खूप खराब असा परफॉर्मन्स दाखवला संघ आंबे संघाचा.